हा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ कोण्या रील स्टारचा नाही, तर हा व्हिडिओ आहे पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याचा। तर त्याचं झालं असं, कर्वेनगर परिसरात 2 दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठ्या प्रमाणावर कारवाई करत अनधिकृत दुकाने, उपहारगृहे आणि फळ विक्रीची आस्थापने हटवली। या कारवाई दरम्यान बुलडोझरच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला उभारलेले बांधकाम, कॅनॉपी आणि फ्रंट मार्जिन मधील अतिक्रमण काढण्यात आलं। मात्र या संपूर्ण कारवाईपेक्षा त्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अधिक चर्चेचा विषय ठरत आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई व्यवस्थित रेकॉर्ड केली आणि नंतर त्या व्हिडिओला पार्श्वसंगीत व इफेक्ट जोडून सोशल मीडियावर पोस्ट केले। व्हिडिओमध्ये एक कर्मचारी विशेष लक्षवेधी ठरला आहे। डोळ्यांवर काळा गॉगल, हातात मोबाईल आणि आत्मविश्वासपूर्ण कडक वॉक करत तो प्रत्येक फ्रेममध्ये दिसतो। या कर्मचाऱ्याची सतत केंद्रस्थानी असलेली उपस्थिती नागरिकांच्या चर्चेचा आणि टीकेचा मुद्दा बनली आहे। सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की कारवाई 10% आणि शोबाजी 90% असा अनुभव या व्हिडिओमुळे येतो। काहींनी प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक केले, तरी व्हिडिओ सादरीकरणाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। प्रशासनाने गंभीर कारवाईला रीलच्या स्वरूपात सादर करणे योग्य आहे का, असा सवालही उपस्थित केला जातोय। दरम्यान महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहीम केवळ कर्वेनगरपुरती मर्यादित नसून शहरातील इतर भागातही ती सुरू आहे। फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता या प्रमुख भागांमध्येही दुकाने, कॅनॉपी आणि इतर अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आलाय। या कारवायांमुळे वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि पादचाऱ्यांसाठी अडचणीची ठरणारी अतिक्रमणे दूर करण्यात येत आहेत। काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शहरातील अतिक्रमण विरोधात ठोस ॲक्शन प्लॅन जाहीर केला होता। त्यानुसार शहरातील प्रमुख रस्ते मोकळे करणे आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। कर्वेनगरमधील कारवाई दरम्यान दुकानांच्या छतांवरील वाढीव बांधकाम, फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमण आणि कॅनॉपी हटवण्यात आली। मात्र या कारवाईच्या व्हिडिओमधील सादरीकरणामुळे प्रशासनाच्या कामाच्या गांभीर्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। विशेषतः एका कर्मचाऱ्याच्या स्टायलिश उपस्थितीमुळे ही कारवाई अधिक शो सारखी वाटत असल्याची टीका होत आहे। आता या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तवणुकीवर किंवा व्हिडिओ तयार करण्याच्या पद्धतीवर महापालिका आयुक्तांकडून काही कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सोशल मीडियावरील वाढत्या चर्चेमुळे हा विषय अधिक गाजण्याची शक्यता असून प्रशासनावर यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।